नमस्कार, मी देवा चपटे, DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। बळेगाव पाटीवर एक दुकान फोडल्यामुळे येथील भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात भीतीच्या वातावरणामध्ये पाहायला मिळतात। सुमारास सकाळच्या 3 वाजता ही दुकान फोडून चोरी केलेली पाहायला मिळते। एकंदरीत आपल्या सोबत या हार्डवेअरचे मालक देखील आहेत। चक्क शटर फोडून ही चोरी झालेली पाहायला मिळते। आपल्या सोबत माहिती देण्यासाठी स्वतः दुकानदार आहेत। काय सांगसाल, तुमच्या दुकानाची चोरी झाली आहे, शटर फोडून चोरी झाली, काय सांगसाल? नाही, आम्ही रात्रीच्या वेळी घरी होतो आणि आमचे काका हे गावी गेल्यामुळं रात्री दिनांक 5/6/2025 च्या रात्री सुमारे 3 ते 3:30च्या दरम्यान या ठिकाणी अज्ञात 3 चोरट्यांनी येऊन इथं आमच्या 2 शटरचे लॉक तोडून शटर वाकून किमान शटर जर धरले तर हे एक 50 ते 60 हजार रुपयाचं शटरचं आणि आतमधील याच्यामध्ये गल्ल्यामध्ये एक 5-7 हजार रुपये चिल्लर होती की जी दुकानात रोज असते, त्याची नासधूस करून मधातील साहित्य त्यांनी काही आपल्या कॅम्प्युटरचं साहित्य सुद्धा काही चोरून नेलेलं आहे। आणि या चोरीमुळं आमच्या या भागामध्ये दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे। तर या चोरीचं गांभीर्य घेऊन माननीय आमच्या हट्ट्याचे पोलीस अधीक्षक यांनी या गोष्टीचं गांभीर्य घेऊन या अज्ञात चोरट्याविरुद्ध कडक कारवाई करून त्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावं। अन्यथा यापुढे आम्ही कारण याच्या अगोदर सुद्धा आमच्या बळेगाव पाटीवर बऱ्याचशा छोट्या मोठ्या चोऱ्या झालेल्या आहेत आणि या चोऱ्याकडे दुर्लक्षित केलं गेलं आणि त्यामुळे हे असे मोठे गुन्हे करण्याची या चोरांचं धाडस सुरू झालेलं आहे। तर आमची एवढीच विनंती आहे की या हायवे रोडवर जर अशा चोऱ्या होत असतील तर मधल्या भागामध्ये या शेतकऱ्यांचं बरंचसं साहित्य असतं आणि या अशा या चोरट्या, या भोरट्या चोरट्यामुळं आमच्या या भागातील सर्व दहशतीमध्ये लोक आलेले आहेत। नक्कीच आपण पाहिलं असेल, वसमत परभणी जे राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्या लगतच, रस्त्याच्या लगतच असलेले दुकान फोडून चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण व दहशत देखील निर्माण झालेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात चोरीच न करता नासधूस करून ही चोरी झालेली पाहायला मिळते। दुकान फोडून चोरी केल्यामुळे इथले भागातील नागरिक भीतीच्या वातावरणामध्ये देखील पाहायला मिळतात। काहीच वेळात हट्टा पोलीस देखील या ठिकाणी घटनास्थळी दाखल होणार आहे अशी देखील माहिती मिळते। आणखी काही नागरिक आहेत, कितीची नुकसान झाली संपूर्ण काय सांगसाल तुमची? संपूर्ण समजा 50-60 हजार रुपये नुकसान झाले। शटर वाकले दोन्ही पण, मधला गल्ल्याचे लॉक तोडले, कॅम्प्युटरचे एक हार्ड डिस्क काढून नेली। त्यांचा हेतूच असा होता की दुकानामधलं पूर्ण साहित्य काढून न्यायचं, परंतु इथे एक कुत्रा असल्यामुळे किंवा बाहेरच्या वाहनाच्या याच्यामुळे सतर्क झाल्यामुळे त्यांना तो तितक्याच याच्यावर पळ काढावा लागला। त्याच्यामुळे हे पुढचं जे दुकानाचा अनर्थ टळलेला आहे, अन्यथा त्यांनी पूर्ण दुकानच साफ केलं असतं। रोख रक्कम किती नेली त्यांनी? रोख रक्कम जवळपास 5 ते 6 हजार रुपये म्हणजे चिल्लरच्या स्वरूपात दुकानामध्ये होती, ते घेऊन गेले आणि कॅम्प्युटरचं काही साहित्य घेऊन गेले ते। एकंदरीत आपण पाहिलं असेल, पूर्ण वाकल्या नसल्यामुळे दुकान पूर्ण साफ करून नेण्याची चोरांची तयारी होती आणि कुत्र्याची सतर्कता आणि काही नागरिक जवळपास असल्यामुळे ही चोरी मोठी होण्यापासून टळलेली देखील पाहायला मिळते। आणि आता चोराचा शोध लवकरात लवकर पोलिसांनी घ्यावा व अशा प्रकारे चोऱ्या या भागात होऊ नयेत अशी नागरिकांची मागणी होताना पाहायला मिळते।